संभ्रम आहे, टीका पण होती या निर्णयावर. नाही, टीका करून उपयोग काय? टीका कोण करणार? अंधभक्त टीका करणार नाहीत. 3 लिटर रॉकेल हा त्यांच्यासाठी तीर्थच आहे. 3 लिटर रॉकेल देत आहेत हे त्यांच्यासाठी हिंदुत्वाचं तीर्थ आहे. पण या देशातली सामान्य गोरगरीब जनता, मध्यमवर्गीय जनतेला सुद्धा आता यापुढे 3 लिटर रॉकेलवरती गुजराणा करावा लागत असेल तर देशावरती ही परिस्थिती आणि अवकळा फक्त मोदी राज्यामुळे आणि मोदींच्या चुकलेल्या नियोजनामुळे, नेतृत्वहीन कारभारामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. दिशेनं चाललेला आहे का? कारण आपण जी देशात पेट्रोल पंपाच्या बाहेर रांगा लागलेल्या आहेत आणि राज्याचे मुख्यमंत्री असं म्हणतात की अफवांवर विश्वास ठेवू नका, मुबलक सगळा साठा उपलब्ध आहे, टंचाई नाही असं ते थेट म्हणतात. पेट्रोल आणि डिझेलची टंचाई. आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आता खरा तुरुंगामध्ये आहेत महाशय. दुसरे कोणी एखादे असे बुवा महाराज असतील त्यांनी राज्यामध्ये काय चाललंय समजून घ्यावं. सरकारचा हात दाखवून, सरकारला हात असेल तर. ठिकठिकाणी अस्वस्थता, देशभरामध्ये लोक रांगेत उभे आहेत आणि मोदींनी ही भीती जास्त निर्माण केलेली आहे. तुम्ही रॉकेलची मग 3 लिटर रॉकेलची टूम तुम्ही का काढली? तुम्ही रॉकेलची टूम काढल्यामुळे लोकांमध्ये एक भीती निर्माण झालेली आहे. तुम्ही पेट्रोल आणणार कुठून? चीन सारख्या देशामध्ये, फ्रान्स सारख्या देशामध्ये साधारण 4 महिन्याचा साठा आहे पेट्रोल आणि डिझेलचा या क्षणी, 4 महिन्याचा. आणि आपल्याकडे 1 आठवड्याचाही साठा उरलेला नाही, ही माझी माहिती आहे दिल्लीतली. आणि तुम्ही कोणाला दिलासा देताय? तुम्ही जनतेला विश्वासात घेऊन सत्य सांगायला पाहिजे. आता लेटेस्ट बातमी आहे की आता सरकारनं जाहीर केलेलं आहे की 2 महिन्याचा साठा उपलब्ध आहे. आपण 2 महिन्यानंतर त्याच्यावर चर्चा करू. जर 2 महिन्याचा साठा उपलब्ध असेल, आता काही जहाजं आपली होर्मुझ समुद्र धुनीतून जी 4 जहाजं इराणच्या कृपेने सुटलेली आहेत त्याच्यामुळे थोडी परिस्थिती ही बदललेली आहे. याच्यामध्ये डिप्लोमॅसी नसून इराणनं दाखवलेली भारतीयांच्या बाबतीमध्ये संवेदना आहे. सर, पण उत्पादन शुल्कात मोठी कपात केलेली आहे पेट्रोल डिझेलच्या केंद्र सरकारनं. नाही, चांगली गोष्ट आहे. बरं, दुसरं काय? रावसाहेब, पण आता राष्ट्रीय स्तरावरच्या विषयावर, राज्यातल्या विषयावर येऊया की जे अशोक खरात प्रकरण दिवसागणिक वाढते आणि रोज नवे गुन्हे दाखल होत आहेत. महाराष्ट्राची जी प्रतिमा आहे ती संपूर्ण देशात इतकी मलिन झालेली आहे की राजकारणी आहेत, सगळे नामवंत आहेत आणि हे सगळे बुवाबाजीच्या नादी लागले. बुवाबाजीला प्रतिष्ठा नामवंतच देतात. सामान्य माणूस हा बुवाबाजीला प्रतिष्ठा देत नाही. सत्ताधारी, राजकारणी, उद्योगपती, मंत्री, संत्री, आमदार, खासदार हेच अशा भोंदूगिरीला प्रतिष्ठा देतात. त्यांचं तिथे जाणं येणं वाढतं, त्यांचे पूजाविधी अघोरी कृत्य वाढतात. त्याच्यामुळे या बुवांना प्रतिष्ठा मिळते आणि ह्याच्यामध्ये एका पक्षाला दोष देण्यात अर्थ नाही. हा सर्वपक्षीय अत्याचार आहे समाज जीवनावर. एकनाथ शिंदेंनी विधान परिषदेमध्ये जे भाषण केलं त्यात त्यांनी उद्धव ठाकरेंचं नाव न घेता त्यांना इशारा दिला आहे की माझ्याकडेही बरीच माहिती आहे. राज का राज राज रहने दो. बघा, हे त्यांना काय, काही नेते काही ट्विट करतायत, करू द्या. पाणी का दिलं उद्धव ठाकरेंच्या सरकारनं, उद्धव ठाकरेंची बैठक जी ताजमहल झाली ती कशा बाबतीत होती, असे अनेक मुद्दे ज्या विषयांबाबत आणि ज्या विषयांवरती मी विश्वास ठेवत नाही